नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, हा गावाकडील शेतकरी ब्लॉग तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, हे आमचं शेत आहे. ह्या 2-3 दिवसाच्या पावसानं असं पाणी साचून राहिलं इथं बांध्यामध्ये. इथं आवत्याच टाकलेलं आहे सर्व. यावर्षी नवीन धुरे झालेले आहेत, तर जागा काही साफ करायला भेटली नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत हे नवीन धुरे टाकले, त्याच्यामुळं इथं जागा साफ करायला भेटली नाही. तर हे बघा मित्रांनो, हे आपलं शेत आहे. हे आपले इकडे आंब्याचं झाड पण आहे. मागे एक व्हिडिओ टाकला होता आंबे तोडताना, तर बघून घ्या मित्रांनो. गावाकडील शेतकरी ब्लॉग. तर मित्रांनो, हे बघा, इकडे या साईडला आपली शेतगोडी आहे आणि इथलंच पाणी आम्ही जमिनीला वापरतो. इथं माझ्या काकाचं शेत आहे आणि त्या साईडला दुसऱ्या काकाचं, आणि या साईडला हा इकडे बघा, हे आपलं शेत आहे. तर बघा मित्रांनो, गावाकडील निसर्गरम्य वातावरण, तुम्हाला गावाकडील छान छान गोष्टी बघायला मिळतील. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हे बघा, इकडे हा वडाचं झाड आहे. इथं पूजा करण्यासाठी गावातील महिला येतात. तर मित्रांनो, इकडे आपली तणीस बैलांसाठी ठेवलेली आहे, बैलांचा चारा. आणि या साईडला आपलं गाव आहे. तर मित्रांनो, गावाकडील छान छान गोष्टी मराठी ब्लॉग तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. तर मी हा ब्लॉग इथंच समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.